नमस्कार. ऑथेंटिक खानदेश यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीर. त्यासाठी आधी आपण वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मी 3-4 कांदे घेतलेले आहेत. कांद्यांना अशा प्रकारे चिरून घ्यायचं. 2 ते 3 काप करायचे आणि मस्त जाडीवर भाजून घ्यायचं. अशा प्रकारे जर कांदे भाजले ना तर भाजीचा लाल रस्सा येतो, म्हणजे चांगली झणझणीत भाजी होते. त्यासाठी मी अशा प्रकारे कांदे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर वाटाणे एका गॅसवर उकडायला वाटाणे पण उकडून घ्यायचे. 2 ते 3 मिनिट वाटाणे जर उकडून घेतले तर आपली भाजी लवकर तयार होते. त्यासाठी एका गॅसवर वाटाणे पण उकडायला ठेवून दिलेले आहे आणि एका गॅसवर कांदा आणि खोबरं भाजून घेऊ. त्यानंतर आता आपला कांदा जवळपास भाजून झालेला आहे. त्याला आता आपण काढून घेऊ. त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, त्याला पण असं भाजून घ्यायचं, म्हणजे टेस्ट चांगला येतो. बघा आता सर्व भाजून झालेलं आहे. त्यानंतर लसूण अद्रक घ्यायचं. त्यानंतर कांदा टोमॅटोचं पण असं साल काढून घ्यायचं. 2-4 तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्यानंतर खोबऱ्याचे पण बारीक बारीक काप करून घ्यायचे. नाहीतर मग तुम्ही खिसणीने सुद्धा खिसून घेऊ शकतात, म्हणजे मसाला लवकर वाटला जातो. तर मी अशा प्रकारे खोबऱ्याचे बारीक काप करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देते. आता हे वाटण आपल्याला पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. बघा झालं वाटण वाटून तयार. वाटाणे पण उकडून झाले. आता आपण गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलं. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आणि मस्त परतून घ्यायचं. छान परतल्यानंतर हळद टाकायची, धने पावडर टाकायचं, गरम मसाला टाकायचा आणि लाल तिखट टाकायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि आता भाजीला तेल सुटू द्यायचं. चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं. तेल सुटल्यानंतर वाटाणे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आता मिक्स झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. एकदम जास्त पाणी पण टाकायचं नाही. बघा अशा प्रकारे ठेवायचं. त्यानंतर भाजीला छान उकळी येऊ द्यायची. बघा भाजीला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण पनीरचे काप करून घेऊ. अशा प्रकारे पनीर कट करून झालेलं आहे. आता तुम्ही पनीर फ्राय करून टाकू शकतात किंवा जर तुम्हाला तसं आवडत नसेल तर डायरेक्ट टाकून द्यायचं. मी थोडंसं तव्यावर 1 चमचा तेल टाकलं. थोडं फ्राय करून घेईल आणि मग भाजीला उकळी आल्यानंतर पनीर त्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिट उकळी येऊ द्यायची. त्यानंतर मस्त उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकायचा. झाली आपली मटार पनीरची भाजी. अशा प्रकारे रस्सा भाजी तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.